येदसे चरित्र केले नारायणे, येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, तुका म्हणे आहे धर्म संस्थापने, तुका म्हणे आहे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, विठ्ठल विठ्ठल सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं, गोष्ठप्राङ्गणरिङ्गनलोलमनायासं परमायासं, मायाकल्पितनानाकार मनाकारं भुवनाकारं, क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्, अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरो दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, पाण्डुरङ्गकरो प्रथम
सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाधिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज देवा यावरी न करावे महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच्यः सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आयसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला आज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल येदसे चरित्र केले नारायणे येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठ निष्ठावंत पंढरीचे वारकरी जगद्गुरु जगद्मान्य देवमान्य लोकमान्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतमान्य असणारे संत जगद्गुरु तुकोबराय यांचा बाळक्रीडा या प्रकरणातला परमात्म्यानं गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन या पृथ्वीतलावर अवतीर्ण होऊन जे चरित्र केलं ते चरित्र का केलं कसं केलं आणि कधी केलं याचं सविस्तर वर्णन करणारा महत्त्वाचा असा अभंग आज सेवेसाठी निवडलाय विठ्ठल अभंगाच्या भावार्थाचा विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं असतं। तो परिहार म्हणजे असा, आपल्या या आर्वी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्व गावकरी मंडळीच्या सहभागातून सहयोगातून सहकार्यातून हा कृष्ण जन्मानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे। तसं पाहायला गेलं तर आपल्या गावाचं नाव सुद्धा महाराज खूप सुंदर आहे। मला वाटतं कधीतरी एकदा सांगितलं होतं, लक्षात असेल काय माहीत कुणाला। गावाचं नाव आहे आपल्या आर्वी,
पसायदानामध्ये आपण सगळे म्हणतो, चला कल्पतरूचे आरव. आरव, आरव शब्दाचा अर्थ होतो बगीचा. आणि जसं शुद्ध मराठीमध्ये आपण म्हणतो, मी गावी चाललो, गावाला चाललो, गावी चाललो, हे प्रयोग होत असतात. सप्तमीचे मराठीमधले ई हा सप्तमीच्या एक वचनाचा प्रत्यय आहे. तसं आरव आणि आरवी याचा अर्थ झाला बगीच्यामध्ये. असं सुंदर आपल्या गावाच्या नावाचा अर्थ आहे. आणि या गावामध्ये गोकुळाष्टमीच्या महापर्वावर सप्ताहाचं आयोजन सर्वच गावकरी मंडळींच्या योगातून होत आहे. आपल्या भागवत धर्मामध्ये प्रसिद्ध असे 5 पर्व सांगितलेले आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती राम नवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र, असे 5 मुख्य पर्व आहेत. आणि मला वाटतं आपण बहुतेक पर्व यामधले सगळे आपण साजरा करतो. रामनवमीचा तर खूप मोठा उत्सव कधीपासून होतो हे आपल्या कुणालाच माहीत नाही. आपल्या गावामध्ये वृद्धांनासुद्धा त्याची आठवण राहिलेली नाही, असा मोठा उत्सव होतो. आणि कृष्ण जन्माचाही गेल्या अनेक वर्षापासून आपण अत्यंत उत्साहात थाटामाटात हा सप्ताह साजरा होतो आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही प्रमुख 5 देवता मानलेल्या आहेत, त्यामध्ये पहिली देवता आहे सूर्य देवता, दुसरी आहे गणपती, तिसरे आहेत शिवजी, विष्णू परमात्मा आणि शक्ती माता. यांना देव पंचायतन असा शब्द आहे. जशी आपली ग्रामपंचायत असते तसं हे काय आहे, सगळं देव पंचायतन. 5 देवांची मुख्यत्वानं पूजा होते. आणि त्यातल्या त्यात आता आपला श्रावण महिना आहे महाराज. आणि श्रावण महिन्यात विशेष रूपानं कुणाची आराधना करतो आपण? शंकराची, महादेवाची आराधना. कारण भोळं दैवत आहे आमचे शंभू महाराज. अहो इतकं भोळं आहे, एक बेलाचं पान भावनेनं श्रद्धेनं समर्पित केलं, त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं. एक फक्त बिल्वपत्र महादेवाच्या पिंडीवर, त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पण. एक नुसतं बिल्वपत्र जरी आपण केलं तर 3 जन्मामधल्या पापाचा काय होतो? नाश होतो. इतकं सामर्थ्य आहे. आणि आपल्या भारतामध्ये महाराज कितीही दुर्गम भाग असो, कसाही असो, सर्व ठिकाणी तुम्हाला भगवान शंकराची मंदिरं दिसतील, अत्यंत जुने जुने मंदिरं. आता आपल्या गावामध्ये सुद्धा कितीतरी, म्हणजे आपलं इथे तर महादेव प्रतिष्ठित आहेतच, पुन्हा गावातच मनोकामना महादेव मंदिर आहे. पुन्हा गावाच्या बाहेर ज्याला आपण स्वयंभू समजतो सगळेजण, असं आपलं पांढरीचं काय आहे, देवस्थान आहे. आणि एक आता सर्वजण भजनी मंडळीही उपस्थित आहेत. एक प्रस्ताव म्हणून आपल्यासमोर मांडण्याची इच्छा आहे. जेव्हा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये गेलो होतो, तेव्हा मैयाची परिक्रमा करत असताना महाराज तिथं 60 लाख तीर्थ आहेत पूर्ण परिक्रमेमध्ये. सहज घडतात माणसाला. 4000 किलोमीटरचा अंदाजे प्रवास आहे तो सगळा. आणि ती प्रदक्षिणा कशी आहे? यानी कानी च पापानी जन्मांतरकृतानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे. पावला पावलाला कितीतरी जन्मामध्ये केलेल्या पापांचा नाश होतो, जळून जातो. अशी अत्यंत पवित्र असणारी ती नर्मदा मातेची परिक्रमा आहे. ती नर्मदा माता म्हणजे साक्षात भगवान शिवाच्या घर्मबिंदूपासून, म्हणजे घामापासून निर्माण झालेली आहे. म्हणून भगवान शिवाची कन्या आहे. नमो नर्मदायै निजानंददायै, नमो वर्मदायै वराभीतिरायै. अशी ती मैया आहे. कशी आहे? नमोस्तु ते पुण्यजले, नमो मकरगामिनी, नमोस्तु पापमोचिन्यै, नमो देवी वरानने. थोडा इको कमी करा, नॉर्मल. अशी नर्मदा मैया आहे. आणि त्या नर्मदा मातेच्या तटावर जिथं जिथं तुम्ही जाल तसं तसं भगवान शंकराचे तुम्हाला इतके प्राचीन तीर्थ दिसतील.
ओंकारेश्वर नावाचं महान ज्योतिर्लिंग सुद्धा नर्मदा मातेच्या तटावरच आहे. 12 ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये. सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैले मल्लिकार्जुनम, उज्जैन्यां तु महाकालम, ओंकारममलेश्वरम, परल्यां वैद्यनाथंच, डाकिन्यां भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशं, नागेशं दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेशं, त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं, घृष्णेशं च शिवालये. असे हे 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि जिथं जिथं तुम्ही जाल त्या ठिकाणी, द्वारकेला गेलं तिथं भगवान शंकराचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याला आपण सोमेश्वर भगवान म्हणतो. काय म्हणतो आपण? भगवान शंकराच्या नामकरण करत असताना म्हणजे त्या शिवलिंगाचं तिथं ईश्वर ईश्वर हा शब्द जोडण्याची पद्धत आहे. सोमेश्वर, नागेश्वर, विश्वेश्वर, केदारेश्वर अशी नावं आपण लिहितो. एक इच्छा आहे, एक प्रस्ताव म्हणून आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा. तो म्हणजे आपल्या स्वयंभू शिवलिंगाचं त्या स्थानाचं आपण पांढरी पांढरी असं नाव सगळ्यांनी आपण ठेवलेलं आहे. कारण पांढरी माती होती तिथं आणि जुन्या काळात आपण सगळे असं कल्पना आहे की तिथंच गाव होतं आपलं सगळं, आहे का ना. पांढरी पांढरी म्हणतो. तर संस्कृतमध्ये पांढरा याच्यासाठी शुक्ल शब्द आहे. आपल्या महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष म्हणजे अंधारी रात्र होत जाते आणि शुक्ल पक्षामध्ये थोडासा उजेड असतो. शुक्ल शब्दाचा अर्थ होतो पांढरा. आणि महादेवाचं नाम करत असताना आपण ईश्वर नाव जोडतो म्हणून दोन्ही शब्दापासून शब्द तयार होतो शुक्लेश्वर. नर्मदा मातेच्या किनारी ठिकठिकाणी तुम्हाला शुक्लेश्वर भगवंताचे ठिकाणं आढळतील. एक प्रस्ताव आहे की आपल्या महादेवाचं बारसं आपल्या शुक्लेश्वर भगवानाचं आपण करावं अशी इच्छा आहे. शुक्लेश्वर भगवान की जय. विठाला 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 विडाला 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 विडाला. असो. तर महत्त्वाची देवता आहे महादेव. त्यानंतर शक्ती माता देवी माता ही सुद्धा महत्त्वाची देवता आहे. त्यातल्या त्यात आम्ही तर कदम आहेत आणि कदम म्हणजे देवीचे कोण आहेत? आम्ही सगळे भोपेच आहेत ना देवीचे. आम्ही सगळे आहे का नाही? देवीचे सगळे भोपेच आहोत. आणि मग परडी घेऊन जोगा मागणं असेल, सगळ्या गोष्टी असेल. कारण देवी सुद्धा महाराज अत्यंत श्रेष्ठ दैवत आहे. कराल वदनाम घोराम मुक्तकेशी चतुर्भुजां दक्षिणां कालिकां दिव्यां मुंडमाला विभूषितां. ओम जयंती मंगलाकारी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते. ते सुद्धा महत्त्वाचं दैवत आहे. त्यानंतर गणपती याची सुद्धा आपण आराधना करतो. आता येणारच आहेत गणपती बाप्पा उंदरावर बसून. आणि सूर्याची सुद्धा उपासना करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. कारण वेदामध्ये सूर्याच्या निमित्तानं खूप सारे स्तोत्र आहेत. महत्त्वाचा असा म्हणजे जेव्हा उपनयन संस्कार केला जातो, जानवं घातलं जातं, त्यावेळेला मुख्य गायत्री मंत्र दिला जातो. गायत्रीचं अनुष्ठान सांगितलं जातं. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सरस्वतीचं अनुष्ठान आहे. अत्यंत महत्त्वाची देवता आहे. असो. सूर्याची सुद्धा उपासना आहे. कारण वेदामध्ये ज्या देवता सांगितलेल्या आहेत, वेदमाता श्रुती माता म्हणते एकम सद विप्राहा बहुधा वदंती अग्नी यमम मातरिश्वान माहु. सत्यतत्व एकच आहे. त्यालाच कुणी अग्नी म्हणतं, कुणी इंद्र म्हणतं, कुणी वायू म्हणतं, वेगळी वेगळी नावं आहेत. तसं अर्वाचीन काळात आपण त्याला कुणी शिव म्हणतो, विष्णू म्हणतो, कुणी देवी म्हणतं, कुणी खंडोबा म्हणतं, कुणी वेगळी वेगळी नावं आहेत. पण तत्व मात्र एकच आहे. आणि त्याच परमात्म्याच्या अवतारापैकी महत्त्वाचा अवतार परमात्म्यानं जो गोकुळामध्ये घेतला, भगवान कृष्णाचा अवतार. आणि त्या अवतारामध्ये परमात्म्यानं जे चरित्र केलं, त्या चरित्राचा उच्चार आज आपल्याला करायचा आहे. विठाला विठाला आजचं कीर्तन
काल्याचं कीर्तन आहे महाराज. आणि काला काला म्हणजे काय, तर काला म्हणजे प्रसाद. आमचे जोग महाराज संस्थेतले वैराग्य सिंह गुरुनाम गुरु घुले बाबा, त्यांच्या मुखात नेहमी वाक्य असायचं, महाराज प्रसाद म्हणजे काय, प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद प्रसाद म्हणजे प्रसन्नता. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान वर्णन करतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशुः बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादाने काय होतं, चित्त स्थिर होतं आणि स्थिर झालेल्या चित्तामध्ये ब्रह्मस्वरूपाचं जे आहे ते विशेष रूपानं त्याचं जे आहे प्रगटीकरण होतं आणि म्हणून सुखाची अनुभूती आपल्याला होते, मुक्तीची अनुभूती होते. असो तर परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. कारण महाराज आजचं जे कीर्तन आहे हे सगळ्याला आनंद देणार आहे, ठीक आहे नाही. सगळे जरा खुश होऊन मस्त बसा जरा आज, कारण आज सगळ्यांना आनंद आहे. सत्वगुणी माणसाला सुद्धा आनंद आहे, रजोगुणी माणसाला सुद्धा आनंद आहे आणि तमोगुणी माणसाला सुद्धा आनंद आहे. सत्वगुणी माणसं आनंदी आहेत, परमात्म्याचं चरित्र ऐकायचं आहे. रजोगुणी माणसं आनंदी आहेत, प्रसाद खायला भेटणार आहे. आणि तमोगुणी माणसं सुद्धा आनंदी आहे, कारण ते विचार करत असतील गेल्या 8 दिवसापासून येणं जी कटकट लावली होती ती कटकट आता काही दिवसाकरता का होईना पण थांबणार आहे. म्हणून आज तमोगुणी माणसं सुद्धा काय आहेत, प्रसन्न आहेत. विठाला 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 विठाला. महाराज परमात्मा आनंद देणाराच आहे, आनंद देण्याकरताच आलेला आहे तो. आणि या काल्याचा आनंद असा आहे महाराज, तो आपल्या संसारात नाही आहे, येणारच आहे. आपल्याला पुढं आपल्याला चिंतन करायचं आहे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. ताक ताक म्हणजे काय, अहो ताक म्हणजे आसार, फलकट तो संसार येथे सार भगवंत. आसार आहे तो संसार आणि इथं सार काय आहे, परमात्मा आहे, भगवंत आहे. जसं दुधामध्ये सार काय असतं, दुग्धम दधी घृतम क्रमात मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. दुधामधलं सार तत्व म्हणजे नवनीत आहे, तसं परमात्मा या संसारातलं सार तत्व आहे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. आणि तो आनंद इथे मिळतो महाराज. नाही देखील येथे मिळे भोग सुखाचे सोहळे. कसा आनंद आहे. आणि त्या आनंदासाठी संत म्हणतात, अहो गर्भवासाचं दुःख सुद्धा आम्ही सहन करायला तयार आहेत आणि तो दही भात काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा उपजून येऊ. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही. कमळ काही काळाचे उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही. कमळ काही काळाचे, काळाचे, काळाचे. वा महाराज, उपजोनिया पुढते येऊ, काला खाऊ दही भात.
हा दही भाताचा खिचडी आतमध्ये काला आतमध्ये या. खाण्यासाठी बसा बसा ऍडजस्ट कोणी या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही गाल्याचे महाराज म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला येऊ कशा करता काला भात खाण्याकरता. अहो महाराज तुम्हाला माहीत नाही का जन्माला येण्याकरता गर्भवासाचं काय सहन करावं लागतं. दुःख सहन करावं लागतं. आणि किती कठीण महाराज दुःख. काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायण. अरे देवा अत्यंत कठीण आहे गर्भवासाचं दुःख अत्यंत कठीण. तुकोबारायांना माहीत आहे पण तरी पण तुकोबाराय काय म्हणतात मी जन्माला मला काहीतरी असलं पाहिजे त्यामध्ये गमक. कारण व्यवहारामध्ये सुद्धा मोठ्या सुखातून छोट दुःख काय करतो आपण वजा करतो. मोठा लाभ होत असेल छोटं नुकसान होत असेल आपलं तर आपण ते सहन करायला काय होतं तयार होतो है का नाही? व्यवहार एक उदाहरण म्हणून आमचे उमेश महाराज सांगत असतात दशरथी महाराज. मामा आडनाव काय तुमचं फुलगे मामा मला वाटतं आपल्या गावातलेच आहेत है का नाही. मामा घर कोण आहे तुमचं फलाटाकडे नाही का. घरामध्ये सगळं सामान सुमान आहे ना. कपाट हाय कपाट भे मामाच्या घरी आणि कपाटात पैसे नाही तर जरासे ठुले असते ना. मामाचं व्यवहार लई दिसायला कॅशलेस. उदाहरण म्हणून समजा मामानं आपल्या रोजच्या व्यवहाराकरता आता बंद झाल्यात समजा पण उदाहरण म्हणून गुलाबी 5 नोटा कपाटामध्ये ठेवल्या होत्या. किती ठेवल्या होत्या 5 म्हणजे किती झाले. गुलाबी म्हणलं की तुम्हाला बी 2000च आठवले आहे का नाही. 20 रुपयाची नोट सदा गुलाबीच आहे ना पण ती आठवती का माणसाला. 10,000 रुपये मामानं कपाटात ठेवलेले समजा आणि चोर घुसला मामाच्या घरी. घुसू नये इच्छा नाही आमची. घुसला कपाटाजवळ गेला कपाटातून पैसे काढले 1 2 3 4 5 बरोबर नोटा काढल्या महाराज. आनंद झाला. तितक्यात मामाला आली ना जात काहीतरी हा चुळबुळ आहे म्हणून उठले. पाहिलं तर चोर 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 असं म्हणूस तर पळाला ना चोर. चोर पळाला. मामाला थोडंसं दुःख झालं. म्हणले काय नाही रे बघाव तरी. आले कपाटाजवळ वडला ड्रायव्हर पाहिलं मधात तर ते कालच ठेवले होते 10,000 नेले होते त्यानं. पण महाराज ते चोर मामाच्या घरी जायच्या आधी कुठं आला होता आमच्या घरी आला होता. आणि नेमकं आमच्या कृष्णा महाराजानं मानवतला आदल्या दिवशी कापूस घातला होता आणि कापसाचे 1,00,000 रुपये तसं बंडल आमच्या घरी होतं. आमचं बी घर तिकडं फलाटाकड आमचं निवांतच असल्यासारखं आहे जरा. आधी आमच्या घरी आला आणि ते कापसाच्या पैशाचं 1,00,000चं बंडल त्या चोराने खिशात घातलं होतं. आणि ते कुठे गेला होता मग कोणाच्या घरी फुलगे मामाच्या घरी. आणि ते 10,000 रुपये घेऊन पळून जाता कारण महाराज आवाजले मामाचा हे आवाज चोर चोर म्हणलं की नेटच पळून गेला ते. आणि पळून जाता 1,00,000चं बंडल पडलं ना कुठं मामाच्या घरी. होय येणेकरी कुठं पडलं 1,00,000चं बंडल फुलगे मामाच्या घरी पडलं आहे का नाही. होय चेअरमन कुठं पडले मामाच्या घरी पडले. अजून फुलगे आहेत का कोणी इथं उगले मामा आहेत. होय रामभाऊ कुठं पडले 1,00,000चं बंडल. आणि कोणाचं ते बंडल आहे का नाही. मामा तेवढं द्याकडे. आता सगळं गाव म्हणाले 1,00,000चं बंडल कुठं पडले आहे का नाही. दमादमानं 5-5 हजार 10-10 हजार हप्त्यानं दिलं तरी चालते पण तेवढं देऊन टाका. नाही तर ऑनलाईन बी करू शकता तसं काही नाही. गुगल पे हे सांगायचं तात्पर्य विनोदाचा भाग आहे. आधी पाहिल्या दुःख झालं 10,000 गेले पण ते 1,00,000चं बंडल पाहिल्या काय झाला आनंद झाला ना. त्या मोठ्या आनंदातून छोटं दुःख काय होतं वजा होतं. तसं या काल्याचा आनंद असा आहे. या काल्याच्या आनंदापुढं गर्भवासाचं दुःख न भ्यो गर्भवासा जन्म घेता आम्हाला भीती वाटत नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येणार. कारण महाराज त्या परमात्म्याने आमच्याकरताच अवतार घेतलाय. चरित्र कशासाठी केलंय आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. बरं महाराज अवतार घेतो देव हो
तुकोबाराय म्हणतात त्याच्या अवताराची काही जी प्रयोजनं आहेत, श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान वर्णन करतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. धर्मरक्षावया अवतार घेचे आपुल्या पारीचे भक्तजना, आपुल्या पारीचे भक्तजना. धर्मरक्षावया अवतार घेते आपुल्या मयेते भक्तजना, आपुल्या मयेते भक्तजना. धर्मरक्षावया अवतार घेचे आपुल्या पारीचे भक्तजना, आपुल्या पारीचे भक्तजना. धर्मरक्षावया अवतार घेचे आपुल्या पारीचे भक्तजना, आपुल्या पारीचे भक्तजना. कारण परमात्म्याचं ब्रीद आहे महाराज, मी धर्मरक्षणाकरता अवतीर्ण होईल. आणि कारण धर्म हा टिकणं फार महत्त्वाचं आहे. धारयति इति धर्म, जो या विश्वाचं धारण करतो, धारणात धर्मम इति आहुः, धारण करतो म्हणून त्याला धर्म म्हणावं, असा हा धर्म आहे. त्या धर्माच्या रक्षणाकरता महाराज खूप मोठ्या मोठ्या महापुरुषांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे. 16व्या शतकात राष्ट्रमाता जिजाऊच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रादुर्भाव होतो आणि या देशाच्या रक्षणासाठी, या धर्माच्या रक्षणासाठी महाराज जीवाचं रान करतात. म्हणून उत्तरेत असलेला तो कविभूषण जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना बघून सहज त्याच्या मुखातून वाक्य फुटतात. कसे आहेत आमचे शिवाजी महाराज? इंद्रजिमी जंब पर वाडवसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पौनवारी वाह पर संभुरति नाह पर जौ सहस्त्रवाह पर राम द्विजराज है. दावा द्रुमदंड पर चीता मृगछंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कान्हजिमी कंस पर त्यो मलिच्छ वंश पर शेर शिवराज सर्जा शिवराज है. कसे शिवाजी महाराज? इंद्रजिमी जंब पर, जंभासुर नावाच्या राक्षसाचा जसा इंद्रानं संहार केला, वाडवसु अंब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है, जसा रावणाचा संहार प्रभू रामचंद्राने केला. दावा द्रुमदंड पर, दावा म्हणजे दावाग्नी, वनवा, वनवा पेटल्यानंतर छोटी मोठी सगळी झाडं भस्मसात करण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं. दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर तैसे मृगराज है. तेजतम अंश पर कान्हजिमी कंस पर, जसं कंसाला एका बुक्कीत भगवान श्रीकृष्णाने महाराज परलोकाला पाठवलं, तसं त्यो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि शिवाजी महाराजांपेक्षाही एक पाऊल पुढं आमचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज. त्या औरंग्यानं पकडलं महाराज, महाराजांना खूप यातना दिल्या धर्म बदल म्हणून, पण नाही महाराज, शरणागती पत्करली नाही. सामान्य नाहीत आमचे संभाजी महाराज. काय केलं महाराजांनी? देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुकी नहीं. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुकी नहीं. आंखें गई तो क्या हुआ, स्वराज्य स्वप्न तो मिटा नहीं. पैर कटे मेरे शंभू के, पैर कटे मेरे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म तो फिर भी छूटा नहीं. जिह्वा कटी खून बहाया, जिह्वा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं. जिह्वा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी महाराज का बेटा था वो, गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए हैं,
वर्ष 300 बीत गए हैं शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। कोटि कोटि कंठों में तेरी आज जय जयकार है, कोटि कोटि कंठों में तेरी आज जय 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 जयकार है। अमर संभाजी अमर हो गए आपकी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है ऐसा कोई दुनिया में जैसा मेरा शंभू राजा था। धर्मवीर संभाजी महाराज की जय। ठाला विठ्ठल विठ्ठल आणि या धर्माच्या रक्षणाकरताच परमात्मा अवतीर्ण होत असतो। अवतीर्ण झाला आणि तुकोबराय म्हणतात त्याच्यासाठीच अवतीर्ण होतो। अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज याची सूचना देत आहेत। तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार। हे आता काय आहे, 3ऱ्या चरणातून आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे। कारण परमात्म्यानं चरित्र जे केलेलं आहे त्या संबंधानं काही प्रश्न उपस्थित होता। कोणत्याही पुराणाची कोणत्याही चरित्राची उत्पत्ती ही एका प्रश्नातून होते। केन प्रकारेण कथा, कथा म्हणजे काय, कशा प्रकारे केलं त्याला म्हणायचं कथा, आणि येन प्रकारेण यथा, असं केलं म्हणजे यथा, आहे का। तर परमात्म्यानं जे चरित्र केलं ते कसं केलं, कधी केलं आणि का केलं, याचा आपल्याला भाग या अभंगात बघायचा। का केलं महाराज, कारण तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार। धर्मस्थापन करण्याकरता परमात्म्यानं चरित्र केलं। हो अहो, या धर्माकरता धर्मरक्षणासाठी तर परमात्म्यानं अवतार घेतला आहे। आणि आता पॅम्पलेटवर नावच टाकले नारायण महाराज, शास्त्री नाव टाकले ना, मग काहीतरी शास्त्र बी सांगावं लागेल ना जरा, नाही तर म्हणते ना उगाच काहीतरी टाकलंय आपलं उगा नावाला, थोडंसं जास्त नाही 2 मिनटं। वेदांत शास्त्रामध्ये तात्पर्य निर्णयाची काही चिन्ह सांगितलेली आहेत। मग तात्पर्य निर्णयाकरता त्याला षडलिंग असा शब्द प्रयुक्त केला जातो। 6 लिंग आहेत तात्पर्य निर्णयाचे, 6 चिन्ह: अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती, उपक्रम, उपसंहाराची एकवाक्यता आणि फल। या 6 चिन्हाद्वारा तात्पर्याचा निर्णय होतो। त्यातलं एक फक्त सांगणार आहे, 6ही बसतात या अभंगाला, एकच सांगतो फक्त। त्यातलं महत्त्वाचं तात्पर्य निर्णयाचं चिन्ह आहे उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता असली पाहिजे। आता आपण भजन सुरू करताना सुरुवात कसं करतो, राम कृष्ण हरी, आणि आपल्या भजनाचा शेवट काय होतो, ज्ञानदेव तुकाराम। राम शब्दानेच सुरुवात आहे आणि राम शब्दानं काय शेवट। उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट। तसं या अभंगामध्ये पहिल्या चरणात उपक्रम आहे आणि दुसऱ्या शेवटच्या चरणात उपसंहार आहे, आणि दोन्हीत एकवाक्यता आहे। कशी एकवाक्यता, सुरुवातीला काय म्हणतायत महाराज, ये दशे चरित्र केले नारायण, नारायणानं चरित्र केलं, आणि शेवटी काय म्हणतायत, तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार। सुरुवातीलाही म्हणतायत नारायणानं चरित्र केलं, शेवटी म्हणतात धर्मसंस्थापनेसाठी नारायण अवतीर्ण झाला। विठ्ठला विठ्ठला बरं महाराज, हे सगळं केलं देवानं, पण हे कसं केलं, कसं केलं, सोंग धरून केलं अभंगाचं 2य चरण। हे सोंग सारीले या रूपारले, हे सोंग सारीले या रूपारले, हे सोंग सारीले या रूपे आणते, हे सोंग सारीले या रूपे आणते, हे सुख सारीले या रूपे आणते, हे सुख सारीले या रूपे सारीले या रूपे आणते, हे सोंग सारीले या रूपे आणते। पुणे बहुते करणे आहे, पुणे
देवाने तुझे वर्णी गुण नाम पुणे ही बहुत करणे आहे पुणे ही बहुत करणे आहे पुणे ही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण तुकोबराय म्हणतात परमात्म्याने सोंग धारण केलंय. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे. आता यामध्ये दोन्ही लक्षणांचा विचार आहे. दोन लक्षणं असतात, तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण. हे सोंग हे सोंग हे सोंग कसं आहे, कधी आहे कधी नाही, हे तटस्थ लक्षण झालं. तटस्थ लक्षण कधी असतं कधी नसतं. आणि स्वरूप लक्षण हे नेहमी असतं. या रूपे अनंते, अनंत हे त्याचं स्वरूप लक्षण आहे, कारण त्याचा अंतच नाही महाराज. देश काल वस्तू भेद मावळला, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अंत नाही, बाधितत्व नाही. म्हणून तटस्थ आणि स्वरूप लक्षणाचा एकाच चरणात विचार आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. खूप सोंग घेतले महाराजानं भक्ताच्या रक्षणाकरता. धरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. काय काय सोंग धरली महाराज? दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा बौद्ध कलंकी अवतार हुए भक्तजनों के काजा. दोन अवतार पाण्यात घेतले. दो जलचर म्हणजे मत्स्य अवतार आणि कूर्म अवतार. कुठे घेतले? पाण्यात. दो जलचर दो भूचर, जमिनीवर चालणारे दोन अवतार घेतले. एक म्हणजे नरसिंह अवतार आणि दुसरा वराह अवतार. दोन जमिनीवर चालणारे अवतार घेतले. आणि दो विप्र दो राजा, ब्राह्मण वंशामध्ये दोन अवतार घेतले. कोणते? पहिला अवतार परशुरामजीचा आहे आणि दुसरा अवतार वामन अवतार. बलीच्या दारामध्ये जाऊन परमात्म्यानं दान मागितलं महाराज. तेरे द्वार खडा भगवान भगत भरदे रे जोली. आणि बळीला पाताळात घातलं महाराज परमात्म्यानं, आहे का नाही? आता आपल्याला एवढंच माहिती आहे फक्त की बळीला पाताळात घातलं. काही जण आक्षेप घेतात परमात्म्यानं बळीला पाताळात घातलं, त्याच्याविषयी थोडीशी वेगळी भावना ठेवली असं आक्षेप घेतात. पण पुढचं चरित्रच माहीत नाही महाराज त्यांना बळीचं. महाराज बळीला वरदान दिलेलं आहे परमात्म्यानं. भागवतामध्ये ऐकलं असेल तुम्ही. सुखदेव वर्णन करतात बळीराजाला वरदान दिलेलं आहे, तुझ्या वंशामधल्या आता कुणाचाही मी संहार करणार नाही. कारण इतका महाराज ते विचित्र वंश आहे. माऊली वर्णन करतात, ए रवे दैत्य कुळ साचो का रे. अहो दैत्य कुळ आहे, पण एका दैत्याच्या कुळाकरता परमात्म्याला किती अवतार घ्यावे लागले. कसं कुळ आहे ते? कश्यप मुनी. आणि कश्यप मुनीचे दोन पुत्र दितीपासून झालेले. एक आहे हिरण्याक्ष आणि दुसरा आहे हिरण्य कश्यप. त्या हिरण्याक्षाला मारण्याकरता वराह अवतार घ्यावा लागला आणि हिरण्य कश्यपाला मारण्याकरता नरसिंह अवतार घ्यावा लागला. आणि मग पुढं हिरण्य कश्यपाचे प्रल्हादजी आहेत. त्या प्रल्हादाचा म्हणजे कसा विचित्र वंश आहे बघा महाराज. त्या हिरण्यकश्यपाचे वडील कश्यप ऋषी, सात्विक महात्मे. हिरण्यकश्यप दैत्य. त्या हिरण्यकश्यपाचा पुत्र प्रल्हाद पुन्हा भक्त. आणि त्या प्रल्हादाचा पुत्र विरोचन. विरोचन कसा? नास्तिक. अहो चारवाक नावाचं जे शास्त्र आहे ते कुणी लिहिलेलं आहे? विरोचनानं लिहिलेलं आहे. तो करताय त्याचा नास्तिक. पुन्हा विरोचनाचा मुलगा भक्त. कोण? बळीराजा. महाभक्त होता. आणि त्या बळीराजाला भगवंतानं वरदान दिलेलं आहे की तुझ्या वंशात कोणाला मारणार नाही. त्याचा मुलगा बळीराजाचा बाणासूर. त्या बाणासुरानं विश्वकर्म्याला प्रसन्न केलं. त्याच्याकडून रसेश्वर नावाचं शिवलिंग त्यानं प्राप्त केलं. आणि शोणितपुरामध्ये तो भगवान शंकराची आराधना करायचा. आणि त्या नगराचं रक्षण करण्याचं वरदान भगवान शिवानं त्याला दिलेलं आहे. रक्षक त्याचे भगवान शिव आहेत त्या नगरीचे. आणि त्या बाणासुराकरता महाराज कृष्णाचं आणि महादेवाचं युद्ध झालेलं आहे. प्रसंग फार मोठा आहे. आता आपल्याला चरित्राकडे वळायचं आहे. फक्त एवढं एक इंगित करून जातो, परमात्म्यानं बळीला पाताळात घातलं, पण बळीच्या नातवाला स्वतःच्या राज्यावर बसवले. ऐका जरा भागवत कसं. भगवान श्रीकृष्णाच्या मुलाचं नाव आहे प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाच्या मुलाचं नाव अनिरुद्ध. त्या अनिरुद्धाचा विवाह बाणासुराची मुलगी, तिचं नाव आहे उषा. बाणासुराची मुलगी उषा, भगवान श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध, दोघांचा झाला विवाह. परमात्मा महाराज काय शरीर यष्टी होती परमात्म्याची. जेव्हा नातवाच्या लग्नाकरता निघाला होता, सगळ्यात पुढच्या गाडीत
परमात्मा बसलेला आणि इतका महाराज तरुण दिसायचा त्या वयात सुद्धा. सगळ्या म्हाताऱ्या त्याला बघून म्हणायच्या, माय नवरदेव काय देख नाही ग. कुणाला बघून? कृष्णाला. आणि नातवाच्या लग्नाला गेलेला कृष्ण. मग उषा आणि अनिरुद्धाचा विवाह झाला आणि त्यातून वज्र नावाचा पुत्र तिला उत्पन्न झाला. जेव्हा सगळ्या यादवांचा संहार झाला तो गर्भामध्ये होता. आणि मग परमात्म्याच्या निर्वाणानंतर युधिष्ठिरानं त्या वज्राला यादवाच्या गादीवर बसवलेलं आहे. म्हणजे बळीचा नातू आहे तो. कृष्णाचाही नातू आहे, बळीचाही नातू आहे. म्हणजे एवढं कृपा करतो महाराज भगवान. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वामन अवतारानंतर सर्वांचा लाडका प्रभू रामचंद्राचा अवतार परमात्म्यानं घेतला आणि मर्यादा प्रस्थापित केली महाराज. पूर्वीच्या काळात खूप मर्यादा होती. अहो महाराज, लग्न झालं तरी सुद्धा कित्येक दिवस नवरा सुद्धा बायकोचं काय घेत नव्हता? नाव घेत नव्हता. नावानं हाक मारीत नव्हते पूर्वीच्या काळी माणसं. आणि आता बायको सुद्धा नवऱ्याला काय करायली? नावानं हाक मारायली. ऐका ना, आमचे गुरुवारे छोटे माऊली विनोदानं सांगत असतात. कसं होतं म्हणले पूर्वीच्या काळात, एखादा पाहुणा घरी आला की बैठकीमध्ये त्याला बसवलं जायचं. पाळण्यामध्ये 3-4 वर्षाचा लेकरू, काय त्याला बाळा म्हणा काहीतरी नाव ठेवलेलं. मग पाहुण्याला बैठकीत बसवल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये त्याची जी पत्नी आहे यांना आवाज द्यायचा, अरे बाळू, तात्या आलेत, चहा टाका. तो काय म्हणणार? कोणाला म्हणणार तो? अरे बाळू चहा टाका. आता बाळू 4 वर्षाचा पाण्याने या करायला, त्याला काय माहीत चहा काय कसं करतात आणि काय, त्याला काहीच कळत नाही. पण मर्यादा आहे, तिचं नाव नाही घ्यायचं. लक्ष्मी घरची ती, पण ती बी हुशार बिचारी. मग ऐकलं की तिने लगेच चहा करावं आणि चहा झाल्यावर मग तिनं बी म्हणावं, बाळू चहा झालाय घेऊन जा. ही काय होती? मर्यादा. आणि आता कसं झालंय, आता बी बिचारा एखादा पाहुणा घरी आला त्याला बसवलं जातं. बसवल्यानंतर बाळू तर असतोच, पाळण्यामध्ये खेळत असतो. मग तो गेल्या गेल्या मग समजा काहीतरी संगीता नाव आहे तिचं, तो म्हणणार, अगं संगीता, आपले काका आलेत, चहा टाकाव. संगीता तशी ऐकते बरं का, थोडं थोडं नवीन नवीन ऐकत असते. मग संगीता चहा करते, पण चहा झाल्यावर संगीता बी म्हणते, अरे बबन चहा झालाय घेऊन जा. विठाला एका कीर्तनात सहज सांगत होतं विनोद. आणि नेमकं नवीन लग्न झालेले, तिचं नाव संगीता आणि त्याचं नाव बबन. असे लागले महाराज बघायला माझ्याकडे. विठाला विठाला विठाला. परमात्मा धर्मरक्षणासाठी अवतीर्ण होतो. कारण जब जब होई धर्म के हानी, बाढ़हि असुर अधम अभिमानी. जब जब होई धर्म के हानि, बाढ़हि असुर अधम अभिमानी. जब जब होई धर्म के हानि, बाढ़हि असुर अधम अभिमानी. बाढ़हि असुर अधम अभिमानी. धर्मरक्षणाकरता परमात्मा अवतीर्ण होतो. रामप्रभूच्या अवतारात काय केलं महाराज? अवतीर्ण झाल्यानंतर दशरथ आले आणि यज्ञ रक्षणा करते. यज्ञ रक्षणासाठी दशरथाला म्हणताय, दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. दशरथा तुझा ज्येष्ठ पुत्र दे. थोडं सुरुवातीला नाही नाही म्हटलं, पण दिला नंतर महाराज. आणि मग राम आणि लक्ष्मण घेऊन गेले. गेल्यानंतर ताडकेचा वध केला, खर दूषण मारले. आणि मग विश्वामित्राकडून स्वयंवराची सूचना आल्यानंतर मिथिला नगरीकडे निघाले रामजी. आणि मिथिला नगरीमध्ये काय घडलं महाराज? सकाळी सकाळी सीता माता पूजेचं ताट घेऊन भवानी मातेकडे पूजेसाठी जात आहेत आणि भवानी मातेला प्रार्थना करतायत, माते
मनुजाहिराचे उमिलहि सोबरु सहज सुंदर सावरो करुणा निधान सुजान सेल स्नेहु जानत रावरो यही भाति गौरी अशेष सुनिसिय सहित ही हर्षित अली तुलसी भवानी ही पूजी पुनि पुनि मुदित मन मंदिर चले. आणि मग भवानी मातेने आशीर्वाद दिला, तुझ्या मनासारखं होईल. सीतामाता आल्या आणि स्वयंवराचा मंडप सजलेला आहे. दिगदिगंतीचे भूपाळ, राजे, रजवाडे, राजकुमार सर्व स्वयंवराच्या त्या मंडपात बसलेले आहेत. विश्वामित्र आले, आसनस्थ झाले. रामप्रभू आले, लक्ष्मणजी आले, सगळे राजे बसलेले आहेत. आणि जनक राजाच्या आज्ञेने सेवक सांगतायत, ऐका, वेगवेगळ्या दिशांमधून आलेले राजे लोक हो, राजकुमारांनो, सभेच्या मध्यभागी ठेवलेलं जे शिवधनुष्य आहे ते भगवान परशुरामांना भगवान आशुतोष शंकरांना दिलेलं आहे. त्या शिवधनुष्याला जो कोणी प्रत्यंचा चढविल त्याच्यासोबत राजकुमारी सीतेचा विवाह होईल हो. आणि अशी ही दवंडी झाल्यानंतर एक एक राजा उठतोय, धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय, कुणाला जमत नाही. रावण आला, फजिती झाली, निघून गेला. आणि मग विश्वामित्रजी शुभ समय जाणतात आणि विश्वामित्र म्हणतात, विश्वामित्र समय शुभ जानी भोले अति स्नेहमय बानी. काय म्हटले, उठ हु राम भंजवो भव चापा. रामा उठा आणि ह्या धनुष्य भंग तुम्ही करा. प्रभू महाराज सहज चले त्रिभुवन के स्वामी. आणि महाराज प्रभू भगवान शंकराला नमस्कार करतायत, जनक राजाला नमस्कार करतायत, विश्वामित्रजीला नमस्कार करतायत, इष्टदेवतेचं, मातेचं, पित्याचं, सगळ्याचं स्मरण करून धनुष्याजवळ गेले आणि डावा हात धनुष्याला लावला आणि सहजतेने प्रभूनं डाव्या हातामध्ये धनुष्य उचललं आणि ते दोर हातात घेऊन त्याची प्रत्यंचा चढवतायत प्रभू. पहिली प्रत्यंचा चढवली, दुसरी प्रत्यंचा चढवली आणि तिसरी प्रत्यंचा चढवल्या बरोबर महाराज इतका कडकडाट झाला, सगळी पृथ्वी डळमळीत व्हायला लागली. तेही क्षण राम मध्य धनु तोरा भय भुवन ध्वनी घोर कठोरा. अत्यंत भयंकर आवाज निर्माण झाला. तुलसीदासजी वर्णन करतात कसा आवाज झाला. पृथ्वी डळमळीत व्हायला लागली. ढिगती उर्वी, उर्वी म्हणजे पृथ्वी, पृथ्वी डळमळायला लागली महाराज. ढिगती उर्वी अति गोर्वी सर्व पब्बय समुद्र सरभ्या बधेरते हि का विकल दिगपाल चराचर दिग्गयंत लर खरत परत दस कंद मुख भर सुर विमान हिम भानु भानु संघटत परस्पर. चौके बिरंची शंकर सहित कोलु कमठु अहि कलमल्यो ब्रह्मंड खंड कियो चंड धुनि जब ही राम शिव धनु दल्यो प्रभु रामचंद्र भगवान की जय. ठल विठल विठल प्रभु रामाच्या अवतारामध्ये रावणाचा संहार केला. हे सुद्धा सोंग धरलं. हे सोंग सारीले याच्यावर सांगतोय. किती सोंग धारण केले महाराज, 10 अवतार धारण केले. आणि मग त्यातला आता महत्त्वाचा अवतार परमात्म्यानं मथुरेमध्ये धारण केला. कारण कंसानं मृत्यूच्या भयानं देवकीला आणि वसुदेवाला कारागृहात टाकलेले. आणि कालच आपण प्रसंग पाहिला, अष्टमीच्या दिवशी दशरथे मारिला, तोची होता मास. श्रावण महिना आहे आणि वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी, वसुनाम तिथी म्हणजे काय, तर आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या देवता आहेत त्याच्यामध्ये एकादश रुद्र असतात, तसं वसू 8 आहेत, अष्टवसू म्हणतात त्याला. म्हणून वसुनाम तिथी. वसू किती आहेत, 8, आणि 8 नावाची तिथी म्हणजे अष्टमी. म्हणून गोकुळाष्टमीला परमात्म्याचा प्रादुर्भाव आहे. आणि महाराज म्हणतात त्या कारागृहामध्ये परमात्म्याचं प्रागट्य झालं आणि परमात्मा तिथं अवतीर्ण झाल्यानंतर बाबाला म्हणू लागला, बाबा मला घेऊन नंदाच्या घराला, नंदाच्या घराला ये गोकुळा
गेली तेथे आणि मज येते आणि मन येते आणि मज येते आणि मन येते नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला हो मजने गुळाला परमात्म्यानं नंदाच्या घरामध्ये एक सोंग धारण केलं. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे. पुढं खूप काही करायचंय, कारण हा अभंग संधी अभंग आहे. परमात्म्यानं 4 ठिकाणी चरित्र केलं. पहिलं मथुरेत जन्म झाला, गोकुळात गेले, गोकुळातून पुन्हा मथुरेत गेले, कंसाला मारलं, कंसाला मारून परमात्मा पुन्हा त्यानंतर द्वारकेमध्ये जातात मथुरेनंतर. असं वेगवेगळ्या ठिकाणी परमात्म्यानं जे चरित्र केलंय त्यातला हा संधी स्थानातला अभंग आहे बाळक्रीडेतला. आता गोकुळातलं चरित्र संपणार आहे आणि परमात्मा मथुरेला जाणार आहे, म्हणून तिथं जाऊन पुढे ही बहुत करणे आहे. ते करण्यासाठी परमात्मा जाणार आहे. बरं महाराज, पुढचं झालं. अगोदर काय केलं हो? अगोदर म्हणजे कधी? अहो रांगताना काय केलं? अभंगाचं पहिलं चरण. रंगनी चोरीत लोणी हा रांगत रंगणी चोरीत रांगत रंगणी चोरीत लावणी धरती गवळणी लावणी धरती गवळणी करणे देती गवारी राजती करणे देतील गारी हे सोन साजनी कृष्ण भरतोने मागे कृष्ण भरतून मागे नावी कृष्ण आळवा परमात्म्यानं रांगताना चरित्र केलं. रांगता गोधने राखिता हे एदशे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता हे माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. तुका म्हणे आहे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम कळा ऐसे देई प्रेम काही कळा. असो यथामत यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला थोडक्यात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बघायचं आहे, कारण काला म्हणजे भगवान कृष्णाचं चरित्र बघितलं पाहिजे. आणि कुठलं चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळे केले देवे गोकुळी भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्याचा उच्चार करायचा आहे. महाराज काय काय चरित्र केलं? महाराज जन्म झाल्या कंसानं मिटिंग घेतली आणि कंस म्हणू लागला माझा शत्रू तिकडं गोकुळामध्ये तिकडे गेलेला आहे आणि क्षणाक्षणाला वाढतोय, माझा मृत्यू वाढतोय. तुम्ही मस्त माझ्या तोंडाकडे बघता, काय बघता माझ्याकडं? असा कंस म्हणायला लागला महाराज. आणि तितक्यात एक अकराळ विकराळ रूप धारण केलेली स्त्री पुढे आली. पुतना नाव आहे तिचं. आणि कंसाला म्हणू लागली, अरे कंसा, आता जन्मलेलं ते टाभरू इतकुसं लेकरून त्याच्याकरता एवढी मिटिंग घ्यायची काय गरज आहे? मी जाते. आणि निघाली महाराज. आणि तिनं दागिने घातले. काय काय घातलं महाराज? पुतळ्या, डोरले, साखळ्या, पैंजण, कमरेला कमरपटा, नाकात नथ घालुनी, सगळा थाटमाट करुनी,
नेसली. आणि मग अशी नटून थटून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूपे सुंदरा देवांगना. एखाद्या अप्सरेसारखी दिसू लागली महाराज. आणि आल्या आल्या यशोदेला आवाज दिला, अगं यशोदे. यशोदा धावत आली, अहो कोण तुम्ही? अगं बाई तुझी बहीण आहे मी. बहीण? माझी बहीण मला कसं काय माहीत नाही? अगं तुला माहीत नाही, तू लई लहान होतीस, तानी होतीस, तेव्हाच मग लग्न झालं होतं आणि मला लय लांब दिलं. आणि मवा नवरा असा निघाला खौट गिराईक, त्याच्यामुळं मला माहेराला येऊ दिलं नाही त्यानं. पण तुझ्या मुलाचं जन्माचं ऐकलं आणि राहवलंच नाही, त्यामुळं तुझ्या मुलाचं चेहरा पाहण्याकरता आली. ती म्हणली, अगं बहीण म्हणतीस, माझ्या लग्नाला कसं काय नाही आली? अगं लईच आमचा मालक डेंजर आहे ग. ती म्हणली, कोण काय? वसामा बिन लादेन होता का? कोणता कसा होता? असं पण माझ्यात दाखव म्हणली तुझ्या कृष्णाचं. आणि असं बोलता बोलताच मधात घुसली महाराज. माणसं असतात काय काय असे बोलता बोलताच घुसत येत. घुसली मधात आणि इकडं तिकडं लागली बघायला, कुठे 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 कोण. त्या परमात्म्याकडे पाहिल्या पाहिल्या महाराज पुतना क्षणभर महाराज स्तब्ध झाली. पुन्हा भानावर आली आणि आता त्याला उचलणार. पण परमात्म्यानं पुतनेकडे बघितल्या बघितल्या डोळे लावून घेतले महाराज. कारण पुतना डोळे का लावले परमात्म्यानं याचं विद्वानांनी खूप चिंतन केलेलं आहे. त्याचे अनेक कारणं सांगितलेले आहेत. महत्वाचं कारण, ती येताना दीन दुर्बळाची मारीत बाळके, करिता ती शोके मायबाप. कृष्ण समजून तिनं कितीतरी बाळक त्यांचा काय केला होता महाराज, हत्या केली होती. आणि असं बालकांची हत्या करणाऱ्याच्या तोंडाकडे देव पाहत नसतो. म्हणून गर्भपात करताना 1000 वेळा विचार केला पाहिजे. जन्मभर परमात्मा आपल्याला कधीच जवळ करणार नाही. म्हणून परमात्म्यानं महाराज डोळे लावले. अजून डोळे का लावले? कारण ती माया आहे, परमात्मा ब्रह्मतत्व आहे, मायेचा लगेच निराश होईल म्हणून डोळे लावले. अजून डोळे का लावले? कारण परमात्मा आता विचार करतो, हिला मारायचंय, मोक्ष द्यायचा, पण हिशोब करावा लागेल. काय हिशोब आहे तिचा? पूर्वीच्या जन्मात बळीराजाची मुलगी आहे ती, रत्नमाला तिचं नाव आहे. आणि वामन रूप धारण करून, छोटं रूप धारण करून जेव्हा परमात्मा गेले होते, तिच्याकडे बघून तिनं परमात्म्याकडे बघितलं आणि म्हणली, काय सुंदर बाळ आहे, ह्याच्यासारखं बाळ मला पाहिजे. वामन परमात्मा म्हटले, ठीक आहे, तथा असतो, तुझं बाळ होऊन तुझं दूध पिईल. आणि नंतर जेव्हा बळीराजाला पाताळात घातलं तेव्हा म्हणाली, असं बाळ जर झालं असतं त्याला दूध नाही विष पाजलं असतं. परमात्मा म्हणले, तथा असतं, तुझं विष पण पिईल. आणि तीच रत्नमाला या अवतारात कोण झालेली आहे? पुतना झालेली आहे. मग हा विचार करण्यासाठी परमात्म्यानं डोळे लावले. अजून डोळे का लावले परमात्म्यानं? परमात्मा म्हणले, कृष्ण परमात्मा, मी आलो इथं यासाठी, मला दूध प्यायचंय, लोणी खायचंय, आणि ही मला काय पाजायला आली? विष. विषाचं खातं आमच्याकडं नाही. कंपनीमध्ये वेगळे वेगळे डिपार्टमेंट असतात. इथं हा माल जाणार, तिथं तो माल जाणार, तो माल. आणि मग एखाद्या वेळेस इकडला माल तिकडे गेला, ते फोन करतात, अहो तुमचा माल इकडं आला आहे, स्टॉक घेऊन जा. आणि मग डोळे मिटून मनातल्या मनात शिवजीला फोन केला. कारण विषाचं खातं कोणाकडे? भगवान शंकराकडे महाराज. देवी दैत्य सागर मंथन पै केली, त्या माझी अवचित हळहळ पैसा पडली. देत्वा असुरपणे शासन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. महाराज हरिद्वारच्या जवळ, आता मी जिथं राहतो जवळच नीलकंठ नावाचं भगवान महेश्वराचं स्थान आहे, जिथं परमात्म्यानं ते विष पिलेलं आहे. आणि त्याच्या वरच्या बाजूला पार्वतीचं मोठं स्थान आहे. कारण भगवान शंकराला ते विष पचावं याच्याकरता तिथं पार्वतीनं तपश्चर्या केलेली. भगवान शिवजीला फोन केला, हॅलो भगवानजी, शिवजी, तुमच्या कंपनीचा माल आलाय म्हणले आमच्याकडं, तेवढा घेऊन जा. आणि भगवान शिवजी कंठामध्ये महाराज अवस्थित झाले. या सगळ्या भागाचा विचार करण्याकरता परमात्म्यानं डोळे लावले. आणि डोळे लावल्यानंतर तिनं उचललं महाराज आणि स्तनाला लावलं, दूध पाजायला लागली. मग परमात्म्यानं विचार केला, आता हिला इथं ठेवून जमायचं नाही. कारण पुतना महाराज अशी विशाल होती, कुंभकर्णासारखी, भली मोठीच्या मोठी, खूप विस्तीर्ण होती. आणि हिला जर मारलं, ही मूळ रूपात येणार आहे. आणि जर गोकुळावर पडली तर गोकुळाचं थालीपीठच होऊन जाईल सगळं.
म्हणून तिला घेऊन उडाले परमात्मा. आणि मग महाराज आकाशामध्ये तिचं दूध शोषण केलं, पूर्ण दूध पिऊन टाकलं. दुधानंतर मग विष पिऊन टाकलं सगळं. आणि विष पूर्ण पिऊन टाकल्यानंतर तिचे प्राण ओढायला लागले परमात्मा. ती विचार करू लागली, म्हणले हे काही लेकरू दिसत नाही, म्हणले हे नक्की सोलरचा पंप आहे, पंप. आता योजना चालू आहे नाही का सोलरची, हे म्हणले नक्की पंपच आहे, म्हणले एवढं कसं काय वसून घ्यालाय. आणि असा विचार करत असताना परमात्म्यानं महाराज तिचे पूर्ण प्राण शोषून घेतले. तो प्राणाही सकट पियाला पुतणे येते. आणि प्राण शोषून घेतल्यानंतर भली मोठी मूळ रूपामध्ये आली विस्तीर्ण, आणि गोकुळाच्या बाहेर तणकन आपटली महाराज. आणि मग यशोदा ध्यानावर आली, सगळ्या गवळणी लगबग इकडे तिकडे बघायला लागल्या, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कृष्ण. आणि पाहिलं तर ती भलं मोठं शरीर पुतणेचं, सगळे गोपाळ गोळा झाले. आणि मग 2-4 जण शिड्या लावून तिच्या अंगावर चढली महाराज, पुतणेच्या अंगावर, एवढं मोठं शरीर तिचं. आणि तिथून कृष्णाला उचललं, आणि तिथं मस्त आपला बघतोय, हसतोय गडी सगळ्याकडे बघून. आणि त्याला उचललं, आणलं. आणि सगळ्या मग गवळणी गोळा झाल्या. म्हणले अगं यशोदे, तुला म्हणलं होतं आसराच्या सवासनी घाल म्हणून. तू सवासनी घातलेला आहे म्हणून आली ही. एक जण आली, म्हणली तुला म्हणलं होतं मुंजाला जाऊन ये, असं म्हणू लागल्या. मग कोणीतरी कोणता तरी अंगारा आणला कोण्या देवाचा, आणि त्या देवाला लावू लागले. म्हणली माय आला तर आला गुण. देव म्हणला मला त्याचा गुण येत नसते, आला तर मावाच गुण त्याला येईल, पण मावा काय गुण त्याला याचा नाही. आणि मग महाराज त्या पुतणीचे खंड 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 केले, आणि त्या पुतणीला जाळलं. आणि जाळल्यानंतर सुगंध न समाये त्रिभुवनी, एवढा सुगंध पसरला महाराज. कारण परमात्म्याचा स्पर्श ज्या जीवनाला होतो, अंगीकार ज्याचा केला नारायणी निंद्यतेही तेने वंदे. परमात्म्याचा स्पर्श झाला, जीवनाचा सुगंध होतो, तिचा सुगंध झाला. महाराज पुतणीचा उद्धार केला. त्यानंतर परमात्मा आता काय करायला लागली म्हणजे रांगायला लागले. आणि रांगताना तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवी तळहात टेकीत, तळवी तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने हो रंगनी रंगनात तुम्हा देखिलाच रंगनी रंगनाथ तुम्ही देखिलाच रंगनी रंगनात तुम्हा देखिलाच रंगनी रंगनाथ तुम्ही देखिलाच तळवे तळहात टेकीत, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. आणि मग तळवे तळहात टेकीत रांगायला लागला परमात्मा. महाराज काय नशीब आहे त्यांचं, साक्षात परब्रह्म त्यांच्या घरी रांगू लागलं. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत सूर्य. रांगायला लागला. आणि मग रांगता रांगता महाराज परमात्म्यानं थोड्याशा लीला करायला सुरुवात केली. आणि एका दिवशीचा प्रसंग आहे. पूर्वीच्या काळी पूर्वीच्या गवळणी लवकर उठायच्या. पूर्वीच्या गवळणी लवकर उठायच्या प्रातःकाळी. आणि उठल्या महाराज प्रातःकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडी आले घरोघरी सकाळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा. आणि रवी मांडला महाराज. रवी मांडल्यानंतर दह्याचं घुसळण सुरू झालं.
आणि महाराज वर्णन करतात ते घुसळण सुरू होतं, त्याच्यामधून आवाज निर्माण होऊ लागला. कसा आवाज होता महाराज? घुम घुम करीते, घुम 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 करीते, घुम 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 करीते, घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती. घुम घुम वाजायला लागलं महाराज. आणि मग परमात्मा आला आणि परमात्म्यानं त्या मंथन करणाऱ्या यशोदेचा काय धरला? हात धरला. सोडा रवीचा हात हरी रे बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना माझ्या बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. यशोदा म्हणायला लागली, अरे बाळा सोड सोड, मला मंथन करू दे. नामदेव महाराज वर्णन करतायत. काय म्हणतायत यशोदा मैया? अरे बाळा सोड. सोडी कान्हा रविदोर सोडी, मंथिल्या देते रे. अरे बाळा तुला मंथन केल्यावर देते, पण आई मला ते दे ना. परमात्मा म्हणतोय, आई मज ते दे, बया मज ते दे, आई मज ते दे, ते दे, ते दे डेरा घुम घुमते. आई मज ते दे, ते दे, तेरा घुम घुमते. आई मज ते दे, ते दे, ते दे, ते दे, ते दे डेरा घुम घुमते. डेरा घुम घुमते, घुम घुमते, डेरा घुम 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 घुमते. डेरा घुम 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 घुमते. आई मज ते दे, या मज ते दे, आई मज ते दे, ते दे, ते दे डेरा घुम घुमते. आई मज ते दे, ते दे, ते दे, ते दे डेरा घुम घुमते. आई मला ते दे. काय दे? जे मधात घुम 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 वाजायले ते दे. आता घुम घुम देता येते का महाराज कुठं? मग आई म्हणू लागली, अरे कृष्णा तुला दुसरं देते ना. अरे चक्री भवरा विटी दांडू, चक्री भवरा विटे दांडू, चक्री भवरा विटी दांडू, चक्री भवरा पिटी दांडू, रंगीत गोट्या बेगडा चेंडू, गोट्या तुझा रंगीत गोट्या बेगडा चेंडू. गोट्या बिगडा खेळसी खेळा, खेळसी खेळा, खेळसी खेळा, खेळसी खेळा. अरे तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा, अरे तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा. अरे तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा, अरे तू खायबा माझे लोणी माझ्या माझ्या बाळा. अरे कृष्णा तुला हे देते ते देते, पण ऐकूच ना महाराज. मग अशा थोड्या थोड्या खोड्या सुरू केल्या. परमात्म्यानं महाराज ज्या लीला केलेल्या आहेत त्याचं विद्वान 3 प्रकारात वर्गीकरण करतात. परमात्म्यानं ललित लीला केल्या, परमात्म्यानं अद्भुत लीला केल्या आणि परमात्म्यानं उभय लीला केल्या. ललित लीला म्हणजे असं हृदयाला हेलकावा देणारी लीला. थोडंसं आता वेगानं बघू आपण. सोमवती अमावस्या आलेली आहे. एक गवळण लगबगीनं यशोदेकडे आली. यशोदेला म्हणायला लागली, अगं यशोदे उद्या सोमवती अमावस्या आहे, माझी इच्छा आहे आपण जाऊ यमुनेला आंघोळीला. मग असं म्हटल्यानंतर यशोदा आहे महाराज ती. यश ददाती इति यशोदा, जी दुसऱ्याला सुद्धा यश देते तिचं नाव आहे यशोदा. मग यशोदा म्हणली मी एकटी जाणार नाही. अगं सगळ्या गवळणीला घेऊन आपण कुठं जाऊ? यमुनेला जाऊ. विठाला 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 आणि दुसऱ्या दिवशी
दिवशी महाराज यशोदा, नंदबाबा, सुनंदा आत्या आणि गावातल्या सगळ्या गोकुळातल्या गवळणी आपापली लहान लहान मुलं घेऊन डमण्या, पूर्वीच्या काळी बैलगाडीला काय करत होते? डमण्या. अशा डमण्या केल्या महाराज इथून तिथून. आणि सगळ्या गवळणी गोपाळ सगळे बसून निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर आता नंदबाबा कोण आहेत? राजे आहेत महाराज. खूप मोठं घराणं आहे नंदबाबाचं. बडो घरानो नंद बाबा को, बडो घरानो नंद बाबा को, नित नवा माखन होय, नित नवा माखन होय. हो, खूप मोठा घराणा आहे. राजे आहेत, नंदराजे. आणि मग राजाची पालखी कुठं असते? बरोबर मधी, कारण राजा आहे ना तो. मग आजूबाजूला सगळे गोपाळ आहेत. आणि एक प्रसंग घडला त्या ह्याच्यामध्ये, गाडीमध्ये नंदबाबा, बळीरामजी, नंदबा, यशोदा, सुनंदा आत्या आणि रोहिणी माता असे सगळेजण बसलेले आहेत गाडीमध्ये. त्यांच्या मागच्या गाडीमध्ये एक बिचारी म्हातारी गवळण बसलेली होती. आणि कोणी नव्हतं तिला. बिचारी काय ते निराधार योजनेचे पगार येत होते तिला. आणि आनंदाचा शिधा राशन. आणि पुन्हा ती कोणती योजना असते? घरकुल असते ना त्यांना, रमाई असते का? रमाई योजनेचं आपलं तिला घरकुल आलेलं. हा, पुन्हा आता लाडकी बहीण सुद्धा आली नाही का? या अशा बिचारी योजनेवर कसे तरी दिवस काढीत होती. कोणी नव्हतं बिचारीला. आणि त्या मागच्या गाडीत एकटीच बसलेली. आणि तिनं पुढच्या गाडीत बघितलं महाराज, एवढे कृष्ण, बलरामजी, यशोदा माता सगळेजण बसलेले. तिला महाराज मनातल्या मनात वाटलं, इच्छा उत्पन्न झाली, कृष्ण थोडा वेळ का होईना माझ्या मांडीवर बसला तर किती बरं होईल. 2-3 वर्षाचा कृष्ण आहे, थोडा वेळ, जास्त नाही. इच्छा उत्पन्न झाली. आणि मग होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, मध्याची इच्छा धारण करू ती पूर्ण करतो. आणि मग महाराज जाता जाता एक मधला स्टॉप म्हणून सगळ्या अशा गोल बैलगाड्या उभ्या केल्या सगळ्या. आणि सगळ्या गवळणी बसल्या. आणि बसल्यानंतर हा लय महाराज आगाव कृष्णा. आणि बसल्या बसल्या मग आता यशोदा मातेला म्हणतोय, आई तुला नाते गोते कळतात का ग? ते म्हणली म्हणजे? नाही तुला प्रश्न विचारू का एक? आली एक काय बाळा, 10 विचार. बरं आई मला सांग, तुझं माझं नातं काय ग? अरे काय बाळा तुला असं काय विचारतोस? तू माझा मुलगा आणि मी तुझी कोण आहे? आई आहे. बर आई माझं बाबाचं नातं काय ग? अरे बाळा ते तुझे वडील आहेत आणि तू त्यांचा कोण आहेस? मुलगा. बरं आई तू जाऊ दे, तुझं बाबाचं नातं काय ग? हाय का नाही आगाव महाराज, लयच आगाव. ती म्हणली अरे कृष्ण असं विचारू नये. अगं सांग ना, खरं सांग ना. अरे ते माझे मालक आहेत, मी त्यांची पत्नी आहे. बरं 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 आई, पुढच्या त्या गाडीमधले ते काका आणि ते काकू त्याचं काय नातं आहे ग? अरे ते सुद्धा ते मालक आहेत आणि ती त्यांची कोण आहे? पत्नी आहे. ती मग म्हणला होय आई, मग सगळ्यालाच पत्नी असते का? ते म्हणलं असं नाही बाळा, काही असतेत. आता शाने म्हणायचे गेडे म्हणायचे असं असतेत म्हणले काही. पण मग आई मग मै बायको कुठे? सगळ्यालाच असती तर 2-3 वर्षाचा. आणि मग कृष्ण म्हणायला लागला. कृष्ण म्हणला मला आत्ता या ठिकाणी आत्ताच्या आत्ताच बायको पाहिजे, असा कृष्ण म्हणाला. आणि कृष्ण म्हणल्यानंतर महाराज यशोदा म्हणली काय चाबरायस रे, इथून तुला आता कुठून बायको आणायची तुला? उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दो तेरे प्यार, राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दे मेरे प्यार. कृष्ण अरे लहान आहेस, तुला आताच कुठं तुझं लग्न लावायचंय? लागला रडायला महाराज, घोडाबडाला लागला, लोळायला. सगळा लेकरं मग आता लय लोळायलाच लागला. तितक्यात सुनंदा आत्या आली. म्हणली अगं यशोदे, तुला लेकरू झाले उशिरा, तुला समजूत बी काढता येत नाही लेकराची. म्हणले मग? अग कोणती बी गवळण आणायची, धरून त्याच्या जवळ बसवायची आणि म्हणायचं हीच तुही बायको. सोपं आहे ना, त्याला काय कळायले, लेकरू आहे ते. म्हणली हो गड्या. मग कृष्णाला म्हणले सांग कृष्णा, तुला कोणती बायको पाहिजे? कोणती बी आणा म्हणा. म्हणजे गवळण म्हणले कोणती बी आणा एखादी. म्हणला
पसंतीनं पाहिजे. तसं नाही जमायचं. मग सगळ्या गवळणी गोल बसवल्या महाराज. कृष्ण असा मध्यभागी. मग एकी जवळ जाता तिच्याकडे बघायचा, म्हणलं हा हे नाही पसंत. असं करता 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 सगळ्या महाराज त्यानं फेटाळल्या सगळ्या. आणि ती लक्षात आहे का नाही म्हातारी, गाडीत बसलेली म्हातारी, काय इच्छा होती तिची, कृष्णानं कुठं बसा, मांडीर. आणि तिच्या जवळ आला महाराज कृष्ण. तिच्याकडं पाहिलं, खबरवाट्या झालेल्या सगळ्या, दाताचा पत्ता नाही, मान अशी नग 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 म्हणायली, लक लक हालायली मान. आणि तिच्या जवळ कृष्णानं बघितलं, त्याच्याकडे बघितलं आणि म्हणला, मैया मला हीच बायको पाहिजे. मैया म्हणली लयच आहेस रे, काय जोडा आहे म्हणजे, असा जोडा असते का कुठं. म्हणला मग बघ म्हणलं आमचं कसं एकदम सूत्र जुळतंय. म्हणलं कसं काय, बघ म्हणले माझ्या तोंडात दात आहेत का, नाही तिच्या तोंडात पाय बरं. विठाला तिच्या मांडीवर बसला महाराज, तिला आनंद दिला. पूर्वी धरावी ते इच्छा. हे ललित चरित्र आहे परमात्म्याचं. अजून काय करतो परमात्मा, अद्भुत चरित्र करतो महाराज. एकदा सण होता कोणता तरी, आणि नंदबाबा जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर आता लहान लेकराचं असतंय महाराज, मोठा माणूस जेवायला बसलं की मांडीवर जेवून बसणार, ते ताटच किनार काहीतरी करणार, आई मला बी जेवायला पाहिजे. मग महाराज आता आपण काय सगळं वाढतो का लेकराला, वाटीमध्ये थोडंसं घेतलं भात, वरण टाकलं आणि ठुलं. म्हणला बाबाला जेवढं दिलंय तेवढंच पाहिजे, एवढंसं खात नसतो म्हणला. लागला रडायला. आय बाबा म्हणले अगं यशोदे तू पण काय करतेस, घे ना त्याला वाढून ताट. म्हणजे अहो कोण खाईन, आता तू खाय पुन्हा. बरं सगळं ताट वाढलं महाराज, सगळे पंचपक्वान्न केलेलं ताट वाढलं, कृष्णाच्या समोर ठेवलं. आणि कृष्णाच्या समोर ठेवल्यानंतर असा एक एक भजा काढायचा कृष्णानं. लईच महाराज असा बघायचा, मला ही शेपटीसारखं दिसायला, म्हणलं कुतू कुतू कुतू. त्या भजाकडे बघायचं, दुसरा भजा घ्यायचा, म्हणला हा गाईसारखं दिसायला, हाड 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 गाई हाड हाड. असं ते भजा संघ बघायचा आणि त्याच्याकडे बघायला लागला. आणि पुन्हा मग असा त्या ताटाकडे बघायचा नुसतंच. यशोदा म्हणले अरे खाय ना, मजा नाही म्हणला याच्यात, मग मला याचा काला करून दे. अरे म्हणली एवढं सकाळपासून उठवून एवढे पंचपक्वान्न केलेत, नीट खायचे, तू काय म्हणायलास मला काय करून दे काला, असं असतंय का कुठं. लागला पुन्हा आरडायला. बाबा म्हणले अगं करून दे ना, आपण कोण खाईन, अगं 9 लाख गायी आहेत आपल्या, गाईला ठीक करता येईल. बरं मग सगळं महाराज यशोदेनं काला केलं आणि समोर ठेवलं. पुन्हा लागला बघायला त्याच्याकडे. मजा नाही म्हणला, मग पुन्हा वेगळं करून दे. आता पुन्हा वेगळं करता येतं का महाराज, कारण मायेला पंचीकरण करता येतं, पंचीकरण करता येतं पण वेगळं करता येत नाही. शास्त्राची भाषा आहे. यशोदा माया तिनं पंचीकरण केलंय पण वेगळं परमात्म्यालाच करता येतं. आणि मग लागला पुन्हा रडायला. यशोदा म्हणलं अरे नाही रे बाळा नाही करता येत. म्हणलं करता येतं. कसं काय, ये म्हणला इकडं. ताटाजवळ बसवलं, आईचा पदर घेतला, ताटावर झाकल्यासारखं केलं आणि काय जादू मंत्र असं केलं महाराज. आता काय त्याला काय म्हणायची तरी गरज आहे का महाराज. संकल्पानं विश्वसृष्टी करणारा परमात्मा आहे. आणि असे डोळे उघडले, पदर सारला, पुन्हा सगळे पदार्थ जशाला तशी. यशोदा पाहू लागली. म्हणलं कसं काय झालं रे. अगं आई तुझ्या पदराची ती काय आहे ताकद आहे. विठाला अशा प्रकारे परमात्मा अशा ललित लीला केल्या. त्यानंतर महाराज खोड्या करायला सुरुवात केली आणि खोड्या करायला लागल्यानंतर गवळणी धावत येऊ लागल्या. आणि मग दुसरी आली धावणी. या निगबाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीशी गाठ देऊनी. हागे बाई कुणास यावरेना, यशोदे बाळ तुझा काना, ओठवरी शोषू धिंगाणा. अग परवा आला अमुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊनी ताकाचा डेरा फोडीला, सैरा फोडीला. त्यावर त्याच्या ढेरीवच काय फोडला त्यानं, ताकाचा ढेरा. माझं कुकू बळवत्तर म्हणून कसं तरी म्हातारं वाचलंय म्हणले, नाही तर लय अवघड झालं होतं. अशा महाराज खोड्या सुरू केल्या परमात्म्यानं. आणि मग सगळ्या गवळणी यायला लागल्या, घरानं करायला लागल्या. गवळणी गाराने सांगती यशोदेशी. आणि मग ऐकल्यानंतर यशोदा म्हणायची, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजेवाने, बाळ दिसतंय गोजेवाने.
घराने ग गोकुळच्या नारी काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी सांगता घराने ग गोकुळच्या नारी यशोदा म्हणायला लागली काय गारानं सांगता तुमचं सगळं माहित आहे तुम्ही लपवून याची गोटी घे हळ घेता जग जेठी तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी अगं तुम्ही हा भवरा खेळायला लागला तुम्ही लपून याचा भवरा तुम्ही लपून याचा भवरा तुम्ही लपून याला भवरा तुम्ही लपून याला भवरा हे हळ घेता चारंधरा गे हळ घेता चारंधरा आळ घेता गे क्षारधरा आळ घेता क्षारधरा तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी असं म्हटल्यानंतर महाराज पण जास्तच खोड्या करायला लागल्या कृष्ण मग त्यावेळेला यशोदा माता म्हणायला लागली कृष्णा तुझं आता जरा अति व्हायला लागले उद्या जाई वना सवे घेऊन गोधने चारावया जातो सारंग पाणी आणि गाई गोपाळ पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी सवे गोपाळ घेऊन गाई वृंदावनी आले लवलाही वेणू वाजविला सुस्वरे बाई वो बाई पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी आणि मग वृंदावनामध्ये परमात्म्यानं वेणू वाजवला वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे पुच्छ पसरवणी मयूर विराजे मज पाहता दिसती यादव राजे असं मग महाराज परमात्म्यानं वेणू वाजवता वाजवता अनेक राक्षस मारले आणि एक एक राक्षस मारल्यावर घरी आल्यानंतर पेंद्या सुदामा वाकड्या सगळे यशोदेला सांगायचे अगं यशोदे अगं काकू हा दिसतो लहाना बर का लय मोठे मोठे राक्षस मारले त्यानं खरं हा आजगर मारीला वडवा नळ गिळीला अजगर मारीला वडवानर गिळीला अजगर मारीला वडवा नळ गिळीला अजगर मारीला वडवानर गिळीला गोवर्धन उचलिला अब्बब्बब्ब गोवर्धन उचलिला अब्बब्बब्ब हे गोवर्धन उचलिला गोवर्धन उचलिला अग यानं आघासूर मारला बघासूर मारला एक कोकणी गोपाळ धावत आला आणि कोकणी भाषेत सांगू लागला यशोदेला हा याने आघासूर बघासूर मारल्यानं गो याने आघासूर बघासूर मारल्यानं गो याने आघासूर बघासूर मारल्यानं गो याने आघासूर बघासूर मारल्यानं यानं बळीयानं पाताळी घातल्यानं गो यानं बळीयानं पाताळी घातल्यानं याने आघासूर बघासूर मारल्यानं गो याने आघासूर बघासूर मारल्यानं आघासूर बघासूर मारल्यानं गो याने आघासूर बघासूर मारल्यानं गो मोठे मोठे राक्षस मार का ग बघ रिटा माळीले सगळे मारले महाराज आणि मग असे मारल्यानंतर परमात्मा खेळ खेळायला लागले कोणता खेळ हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा डिमरी वाजे हमामा माने दमामा डिमरी वाजे हमामा तरी माने दमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा खेळ भौरा गबाई भवरा खेळ भौरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा
अशा प्रकारे खेळायला लागले महाराज. आणि एका दिवशीचा प्रसंग, परमात्म्यानं चेंडू आणला. कारण चेंडू फळी खेळ कुठला आहे आपला? भारतातला आहे. बॅट बॉल तर आहेतच, पण चेंडू फळी, फळी म्हणजे भाग, दोन भाग करायचे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. दोन पार्ट्या केल्या. एकीचे कॅप्टन बलराम दादा आणि एकीचे भगवान कृष्ण. आणि मग एकाने इकून बॉल फेकायचा, त्यानं कॅच घ्यायची. आणि तिकून ह्यानं बॉल फेकायचा, ह्यानं कॅच घ्यायची. आणि मग बॉल असं वर गेला की परमात्म्यानं म्हणायचं, अरे पेंद्या झेल झेल झेला रे झेला, झेला रे झेला रे झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, वरचे वरी झेला. हातीचे गमावे तो पाठीसे खाये टोला, हातीचे गमावे तो पाठीसे खाये टोला. हातीत तुम्हारे बाबा गेले गोळा, हातीत तुम्हारे पाठीचा गोपुऱ्या. आणि महाराज असा चेंडू फेकला परमात्म्यानं. कारण चेंडूवासे मिसे काळिया नाथावा. काळियाला मारायचे. 5 मिनिटात आपल्याला सेवा. काम सारोनी सकळ, सारोनी सकळ, आले ती गोपाळ, सारोनी गोपाळ. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ मनाची दोऱ्या, झाली आता वेळ मनाची दोऱ्या. आणि तो काल्याचा प्रसाद घेण्याकरता स्वर्गामध्ये देवता एकत्रित झालेल्या आहेत. ब्रह्मदेव आलेला आहे, पण त्यांना परमात्म्यानं काला दिला नाही. कारण काला कुणाला भेटतो? वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवाला काला भेटणार आहे. आणि मग परमात्म्यानं महाराज सगळ्या गोपाळांना कमळाच्या आकारानं गोल बसवलेलं आहे. शुकाचार्य वर्णन करतात, गोल बसवल्यानंतर परमात्मा मध्यभागी उभा राहिलेला आहे. आता सगळे माझ्याकडे लक्ष द्या. परमात्मा असा एकदम मध्यभागी उभा राहिलेला आहे. कमळाच्या पाकळ्याच्या आकारानं सगळे गोपाळ बसलेले आहेत. बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु. परमात्म्यानं आपली जी वेणू आहे ती अशी कमरेला खवलेली आहे. शृंगवेत्रे च कक्षे, कक्षेमध्ये शृंग वगैरे धारण केलेले आहेत. आणि परमात्म्यानं आपल्या डाव्या हातामध्ये तो काल्याचा प्रसाद हातामध्ये घेतलेला आहे. वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन्नर्मभिस्वैः, स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञभुग्बालकेलिः. गोपाल भगवान की जय. ढोब्बार कुमाई, ढोबार कुमार, 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 ढोबार कुमार. आणि अशा प्रकारे परमात्म्याने गोपाळांना काय वाटलं महाराज? काला वाटला. आणि आता आपल्याला सुद्धा या काल्याच्या महाप्रसादाचं सेवन करायचं. येदशे चरित्र केले नारायणी, रांगता गोधनी राखीत आहे. माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा. यथामथी यथावकाश बाळक्रीडेमधल्या या चरित्रात्मक अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा भाव असाच असेल असा आग्रह नाही. आपल्या सर्वांच्या कृपेनं, गंगा मातेच्या कृपेनं अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. असो, एक थोडीशी सूचना आहे. सध्या गंगा मातेच्या किनारी हरिद्वारच्या जवळ 10 किलोमीटरवर ऋषिकेश नावाचं स्थान आहे. तिथे वास्तव्याला आहे
तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ, कारण गंगा मातेच्या किनाऱ्यावर अन्नदान करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. आणि तिथं राहणाऱ्या साधू, संन्यासी आणि ग्रंथांचं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर कुणाला अन्नदान करायचं असेल, भंडारा घालायचा असेल, कुणाला वैयक्तिक किंवा 2-4 जण मिळून कुणाला जर घालायचं असेल तर कीर्तनानंतर माझ्याशी संपर्क साधा, किंवा मी गेल्यानंतर सुद्धा आमचे कृष्णा महाराज आहेत, आमचे आबा आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. बालकाची बोबडीवाणी ऐकोनी जननी संतोषे, तैसे तुम्ही कृपाबळे पाळिले लळे संतजनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली मने अवघाजने प्रकाश का वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका वैष्णव लोका दाखवो. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका मने भूमंडळी आम्ही बळ्या विरगाडे वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. शिंगे लांबविले दुरी होतो दिगाचे मेवरे तुम्हारे दोही कडे मुख पसरवली आवाती त्या दाऱ्या घरे दोहीच्या उपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो. तुका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो. गडे आठल जय 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 विठ्ठल जय जय